नमस्कार. तुमच्या करिअर कंपास रिपोर्टच्या या खास आढाव्यामध्ये आपलं स्वागत आहे. हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी तयार केला आहे, जेणेकरून तुमच्या मनातील उत्सुकतेला एक स्पष्ट दिशा मिळेल आणि भविष्याला आकार देणारी ती एक खास गोष्ट, ती एक ठिणगी शोधायला मदत होईल. चला तर मग आपल्या करिअरच्या प्रवासाला एका नव्या दिशेने घेऊन जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, हा रिपोर्ट म्हणजे काही परीक्षा नाहीये. याकडे एक नकाशा म्हणून बघा. एक असा नकाशा जो तुमच्या आत दडलेली खरी प्रेरणा काय आहे हे आपल्याला दाखवणार आहे. आणि हाच नकाशा आपल्याला आपल्या शैक्षणिक आणि करिअरच्या प्रवासात योग्य वाट दाखवणार आहे. हे सगळं विश्लेषण डॉक्टर अतुल बी पाटील आणि IKSC नॉलेज ब्रिज यांच्या कामामुळेच शक्य झालं आहे. ते आपल्यासारख्या तरुण मनांना स्वतःला ओळखायला आणि त्यांच्यासाठी योग्य करिअरचा मार्ग शोधायला मदत करत आहेत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण एकदम सोप्या टप्प्यांमध्ये आपले निकाल समजून घेणार आहोत. म्हणजे हा नकाशा वाचायचा कसा, यापासून ते आपल्या पुढच्या प्रवासाचं नियोजन कसं करायचं इथपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे ड्रायव्हर्स म्हणजे नेमकं काय? ह्या आपल्या आतल्या अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकतात. याचमुळे काही कामं करताना आपल्याला खूप ऊर्जा मिळते, तर काही कामं खूपच कंटाळवाणी वाटतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे ड्रायव्हर्स म्हणजे आपलं मोटिवेशनल DNA आहे. आणि हे समजून घेणं हे एका समाधानी आणि आनंदी करिअर निवडण्याच्या दिशेने टाकलेलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. बरं, हा रिपोर्ट एक खूप महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे याचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे आपण पटकन समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला आपल्या निकालांमधून जास्तीत जास्त फायदा घेता येईल. या काही सोप्या पायऱ्या आहेत. याप्रमाणे पुढे गेल्यास हा रिपोर्ट फक्त गुण दाखवणारा एक कागद राहणार नाही, तर स्वतःला ओळखण्यासाठी आणि आपली प्रगती करण्यासाठी एक शक्तिशाली साधन बनेल. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आणि आपल्या अनोख्या प्रेरणादायी प्रोफाईलकडे एक नजर टाकूया. खरं तर इथूनच आपल्या ड्रायव्हर्सची खरी कहाणी सुरू होते. आपल्याला नक्की कोणती गोष्ट प्रेरित करते? हा रिपोर्ट आपल्या 7 मुख्य ड्रायव्हर्सची ताकद दाखवून याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर देतो. चला तर मग बघूया आपले निकाल. आता इथे बघा, आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतोय. सर्वाधिक गुण आहेत इंडिव्हिज्युअलिस्टिक, अल्ट्रुइस्टिक आणि थिओरिटिकलमध्ये. तर सर्वात कमी गुण आहेत रेग्युलेटरीमध्ये. आता हे चांगलं किंवा वाईट असं काही नाहीये. हा फक्त आपल्या आतल्या इंजिनचा एक डॅशबोर्ड आहे. आपले स्वतःचे गुण समजून घेणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे, पण जेव्हा आपण त्यांची जागतिक सरासरीशी तुलना करतो तेव्हा आपलं खरं वेगळेपण काय आहे हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजतं. या चार्टमध्ये जी मधली रेष आहे तिच्या वरचे बार आपली खास ताकद दाखवतात. यातून हे कळतं की आपल्याला नैसर्गिकरित्या सर्वात जास्त ऊर्जा आणि आवड कोणत्या गोष्टींमध्ये सापडेल. उदाहरणार्थ आपला अल्ट्रुइस्टिक ड्रायव्हर बघा. तो जागतिक सरासरीपेक्षा तब्बल 26 अंकांनी जास्त आहे. म्हणजे इतरांना मदत करण्याची आपली आवड हा एक खूप शक्तिशाली गुण आहे, जो आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. आणि दुसरीकडे आपला रेग्युलेटरी ड्रायव्हर सरासरीपेक्षा 31 अंकांनी कमी आहे. याचा अर्थ काय? तर आपल्याला नियम आणि ठरलेल्या चौकटीत काम करण्यापेक्षा लवचिकता आणि नवनवीन पद्धती वापरणं जास्त आवडतं. ठरलेल्या मार्गावरून जाण्यापेक्षा नवीन मार्ग शोधण्यात आपल्याला जास्त रस आहे. चला आता आपल्या सुपर पॉवर्सवर जरा जास्त लक्ष केंद्रित करूया. आपण आपले पहिले 2 ड्रायव्हर्स इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि अल्ट्रुइस्टिक यांचा आपल्यासाठी नक्की काय अर्थ आहे हे सविस्तर पाहूया. आपला सर्वाधिक गुण 73 हा इंडिव्हिज्युअलिस्टिकमध्ये आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्यासाठी स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ह्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला अशा वातावरणात काम करायला जास्त आवडेल जिथे आपण आपली अनोखी ओळख जपू शकाल आणि स्वातंत्र्याने काम करू शकाल. आपल्या करिअरच्या दृष्टीने ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपला दुसरा सर्वाधिक गुण 68 हा अल्ट्रुइस्टिकमध्ये आहे. ही आपली मानवतावादी बाजू आहे. इतरांना आधार देण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची एक खोलवर रुजलेली प्रेरणा. आणि हेच आपल्या व्यक्तिमत्वातलं एक आकर्षक संतुलन दाखवतं. एकीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याची प्रचंड आवड आहे आणि दुसरीकडे लोकांना मदत करण्याची तितकीच खरी इच्छा आहे. हे दोन्ही गुण मिळून एक मोठी ताकद बनू शकतात. बरं, आता या सगळ्या माहितीचा वापर करून आपला पुढचा मार्ग कसा ठरवायचा? सर्वात महत्त्वाचं हे आहे की शिक्षण आणि करिअर निवडताना या माहितीचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा. हा रिपोर्टमधला एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपल्या सध्याच्या कामाबद्दल किंवा भविष्यातल्या शिक्षणाच्या पर्यायांबद्दल विचार करा. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या गरजेचा आणि त्याचवेळी इतरांना मदत करण्याच्या इच्छेचा वापर कसा करू शकता? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त एकदाच वाचून बाजूला ठेवण्यासाठी नाहीये. हा दिशादर्शक आपल्या संपूर्ण करिअरमध्ये उपयोगी पडणार आहे, जेणेकरून आपल्यासाठी ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यांच्याशी आपण नेहमी जोडलेले राहाल. चला, आपल्या पुढच्या प्रवासासाठी मार्गदर्शन म्हणून एका शेवटच्या विचाराने या चर्चेचा समारोप करूया. तर आता आपल्याकडे नकाशा आहे आणि दिशादर्शकही आहे. या प्रवासातलं पुढचं पाऊल आता आपल्याला उचलायचं आहे. मग आपण असं कोणतं करिअर घडवणार जे आपल्या स्वातंत्र्याचा आणि त्याचवेळी सेवा करण्याच्या इच्छेचा या दोन्ही गोष्टींचा सन्मान करेल?